अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती तेथे आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना निळामने जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पाद पद्मी नमन माझे कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम कलानीशवादापणोदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम हे सारस्वताची गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाड शिंपून किजे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कवण आहे जेणे तुम्ही रिझा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जोडोनी अंजोळ असे दाना उतावीळ पहा पहा कृपा दृष्टी बोला उरलिया गोष्टी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे
पट्टशिष्य असणारे पिंपळनेर निवासी निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा एक अत्यंत महत्वाचा, अत्यंत प्रसिद्ध, जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला, नित्य चिंतनातला अत्यंत गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून निळोबाराय संतांची जाणतेपणातली क्रिया प्रतिपादन करतात. विठ्ठला निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही, किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा सांगायचं ठरलं तर विश्वमौली ज्ञानोबारायांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड जुने जाणते कीर्तनकार आदरणीय परमपूज्य उद्धव महाराज सबलस बाबा यांच्या आशीर्वादाने, आदरणीय परमपूज्य अशोक महाराज पांचाळ गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव. आणि आज या भक्ती उत्सवातील द्वितीय दिवसाच्या सकाळच्या सत्रातली कीर्तनाची सेवा कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान, किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची कीर्तनाची सेवा आदरणीय परमपूज्य महाराष्ट्रातील एक अत्यंत गोड कीर्तनकार आमच्या स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक अमौलिक रत्न आदरणीय परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली सबलस यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला आणि या सेवेसाठी सर्व संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाहीत त्याही पेक्षा दुप्पट काल ज्यांचा परमार्थात व्यतीत झालाय आणि होतोय अशी सर्वच मंडळी पुढे श्रवणासाठी सुद्धा बसलेली आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार आणि गायनाचारी. संप्रदायात गायक खूप आहेत, संप्रदायात वादकही खूप आहेत आणि संप्रदायामध्ये कीर्तनकारही खूप आहेत. पण संप्रदायाचा ढंग धरून चालणारी माणसं फार थोडी आणि बोटावर मोजणे इतके आहेत. त्यातले एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय परमपूज्य आमचे शिवाजी महाराज बिराजदार, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य आदरणीय परमपूज्य आमचे सन्मित्र माऊली महाराज आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय आमचे शिवचरित्रकार ज्ञानेश्वर महाराज गावडे आहेत. आमचे भांगे महाराज आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक. खऱ्या अर्थानं कीर्तनकाराला साथ कशी करावी हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आदरणीय परमपूज्य अगदी दोन्ही हातानं पखवाज वाजवतात, म्हणजे 2 हातानंच वाजवत असतात म्हणा. असे आदरणीय आमचे बंकट महाराज मुंडे आहेत. आदरणीय आमचे एकनाथ महाराज आहेत. सर्वच मंडळी, सप्ताहातील सर्व अन्नदाते, देणगीदाते, हस्ते परस्ते सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांच्या चरणारविंदी सविनय साष्टांग दंडवत घालतो आणि तासाभरात सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठला आणि खऱ्या अर्थानं माऊलींच्या डोक्यातल्या कल्पनेला पण साष्टांग वंदन केलं पाहिजे. या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाचं 750वं वर्ष आहे, म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवी वर्ष आहे. आणि त्या निमित्ताने सर्वच ज्ञानेश्वर नावाचे कीर्तनकार घेण्याचं ठरवलं आणि त्याच्यात आमचा ज्ञानेश्वर नाव ठेवलेल्याचा एवढा तरी फायदा झाला आम्हाला. विठ्ठला अत्यंत गोड माऊलींच्या कल्पनेला वंदन आहे. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. अत्यंत सुंदर कल्पना आहे. खऱ्या अर्थानं नुसती कल्पना उद्भूत होणंही महत्वाचं नाही, ती कल्पना योग्य रीतीने साकारल्या पण गेली पाहिजे. कीर्तनकार सगळे ज्ञानेश्वर नावाचे घेतलेत, पण मी सोडून सगळे चांगले आहेत. विठ्ठला विठ्ठला
ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याला आलेलो आहोत आणि ज्यांच्या समाधी सोहळ्याला आपण आलेलो आहोत, या भूमीचं महात्म्य सामान्य नाही. ही भूमी जी आहे ना, ही भूमी सामान्य नाही. काहीसा आळंदी महात्म्याचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. अभंगाचा अर्थ तर आपल्याला अगदी अभंग घेतल्या घेतल्या सगळा अर्थ आपल्या पुढे उद्भूत झालेलाच आहे, वेगळा अर्थ सांगण्याची काही आवश्यकता नाही. पण आळंदीचं काहीसा महात्म्य सांगणं क्रमप्राप्त आहे. का काही लोक म्हणतील का आळंदीचं महात्म्य ऐकायचं आणि तुम्ही तरी का आळंदीचं महात्म्य सांगायचं, तर त्याचा विचार असा आहे शिवाजी महाराज, कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थाचं महात्म्य, कोणत्याही वस्तू व्यक्ती पदार्थाचा जर महिमा नाही कळाला तर त्या संबंधाने प्रीती निर्माण होत नाही आणि त्या संबंधाने प्रीती निर्माण नाही झाली की साधना घडत नाही आणि साधना घडली नाही की उद्धार होत नाही. विठ्ठला विठ्ठला. या क्षेत्राचं महिमान करणं ही सामान्य नाही. हे आळंदी क्षेत्र म्हणजे सामान्य नाही. जगात अनेक क्षेत्र आहेत, जगात अनेक क्षेत्र आहेत, जगात अनेक तीर्थ आहेत, पण आळंदी सारखं तीर्थ जगात कुठेही ना, कुठेही जा तुम्ही जगात आळंदी सारखं क्षेत्र नाही. असं काय महाराज या आळंदीमध्ये आहे? ही आळंदी अशी आहे, त्रैलोक्याला पावन करणारं क्षेत्र माऊली म्हणजे आळंदी. त्रैलोक्याला पावन करणारं क्षेत्र. अगदी सह्याद्री खंडामध्ये सुद्धा आळंदीचं वर्णन केलेलं आहे, स्कंद पुराणामध्ये सुद्धा आळंदीचं वर्णन केलेलं आहे आणि आमच्या संतांनी तर तोंड भरून आळंदीचं वर्णन केलं. ऐका अलंकावतीचे महिमान. काय महिमान आहे तर महाराज सांगतात, पुण्यभूमी अलंकावती तेथे नांदे प्रत्यक्ष नांदे. फार हा प्रत्यक्ष शब्द फार महत्वाचा आहे. प्रत्यक्ष नांदे कैलासपती. याच आशयाचं दुसरं प्रमाण सांगतो तुम्हाला. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव, धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव. वारी, केसरी कार्तिकी वारी आणि आषाढी वारी. अशी क्रम मागे पुढे होईल, काय अडचण नाही. तर 4 वाऱ्या महाराज 4 वाऱ्या प्रत्येकाने केल्या पाहिजे का? केल्याच पाहिजे, केल्याच पाहिजे. अहो महाराज फार काम आहे,
फार व्याप आहे आमच्या माग. मग एक काम करा, 2 तरी वाऱ्या केल्यात पाहिजे. कोणत्या कोणत्या? आषाढी आणि कार्तिकी. हे मी सांगत नाही, स्वतः पांडुरंग सांगतात. आषाढी आवाज बसलाय. आवाज आमचे गुरुजी सांगत असतात बरं का गावडे माऊली, आवाज बसला तर बुवा बसला तर चालतो, पण आवाज नाही बसला पाहिजे. हो शिवाजी महाराज, आजच्या कीर्तनाचं सगळं श्रेय तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला मी सांगत नाही, स्वतः पांडुरंग सांगतात की बाबा नसल होते ना तुमच्या माग व्याप असेल बर मला माहिती, पण एक काम करा, काय कमीत कमी आषाढीला कार्तिकीला तरी मला विसरू नका, येत जा. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग एक आषाढीची वारी आणि दुसरी कार्तिकी. आणि पांडुरंगाने सांगितलं आता कार्तिकीची वारी झाली, पंढरपूरची, घरला जायचं नाही. आता माझ्या सोबत स्वतः आळंदीला सर्व संतांनी यायचं. मग स्वतः पांडुरंग आळंदीला आहेत. आणि पांडुरंगाने सुद्धा सांगितलेले शुद्ध एकादशी माझ्या वाट्याला आणि माऊली वद्य एकादशी तुम्हाला. मग महाराज तुम्ही आम्हाला सांगता वारी केली पाहिजे, वारीला आलं पाहिजे का? तुम्ही येता. महाराज सांगतात आम्ही सुद्धा येतो अभंगाच्या शेवटच्या चरणात.
शेवटचं चरण एवढं लवकर म्हणलं म्हणून कीर्तनकाराने गायकाला शेवटचं चरण म्हणायला सांगणं, मधलं चरण म्हणायला सांगणं म्हणजे झोपीत धोंडा घातल्यासारखं आहे. विठ्ठला प्रारंभालाच शब्द प्रयोग केला होता, सुरुवातीलाच केला होता की जाणतेपणातली क्रिया प्रतिपादन करतात. विठ्ठल महाराज हे तुम्ही आम्हाला सांगता का तुम्ही वाऱ्या करता? कारण सांगणाऱ्यांमधले दोन प्रकार, काही लोक फक्त सांगतात, अजिबात वागत आहे. जो म्हणजे वारकरी संप्रदाय, या संप्रदायाला ग्रंथ आहे. जगात एकच संप्रदाय असा आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय, या संप्रदायाला तीर्थ आहेत. जगात एकच संप्रदाय असा आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय, या संप्रदायाला क्षेत्र आहे. जगात एकच संप्रदाय असा आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय, या संप्रदायाला संत आहेत. आणि जगात एकच संप्रदाय असा आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय, या संप्रदायाला वारी आहे. विठ्ठला विठ्ठला जगात एकच संप्रदाय असा आहे ज्या संप्रदायाला मंत्र आहे, मंत्र आहे. आणि आमच्या संप्रदायाचा मंत्र कोणता आहे? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नित्या वदे जो वैखरी, वदे जो एकच संप्रदाय असा आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला मंत्र आहे. आणि आमच्या संप्रदायाचा मंत्र कसा आहे? गोंगडीत घालून मंत्र देण्याची आमची पद्धत नाही. उघडा मंत्र आहे. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. एकच संप्रदाय असा आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला मंत्र आहे. एकच संप्रदाय असा आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला तीर्थ आहे. अमृतवाहिनी चंद्रभागा, अमृतवाहिनी इंद्रायणी माता. अमृतवाहिनी आहेत बरं का ह्या माऊली, अमृतवाहिनी आहेत. अमृतवाहिनी काय झालं? प्रसंग असा घडला, एक व्यक्ती चंद्रभागेला त्याने अंघोळ केली, स्नान केलं, सॉरी, अंघोळ वेगळी आणि स्नान वेगळं. हो, आपण अंत्यविधीला गेल्यानंतर जी करतो त्याला अंघोळ म्हणतात, आणि दररोज जे करतो त्याला स्नान म्हणतात. तसा आंघोळ शब्द हा चांगला नाही, चांगला नाही, चांगला नाही. आपण काय म्हणतो? का हो आता तुम्ही पहिल्यासारखे त्यांना बोलत नाहीत. तो म्हटला नाही का त्याच्या नावानं आपण आंघोळ केली. आता विठ्ठला आपण रोज काय म्हणतो? करा आंघोळ, चालली आपली आंघोळ. आंघोळ शब्द नाही, काय शब्द आहे? स्नान शब्द वापरला पाहिजे. स्नान, स्नान वेगळं, अभ्यंग स्नान वेगळं आणि आंघोळ वेगळी. तर मग तो चंद्रभागेत स्नान म्हणून सांगितले नाही. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. मग तो स्नान करून आला. रंगनाथ गुरुजींनी विचारलं, काय रे कुठे गेला होता? तो म्हणला स्नानाला. कुठे? चंद्रभागेत. झाली? तो स्नान झालं का? तो म्हणला हो स्नान झालं, पण पाणी लयच खराब होतं म्हणला. तो काय म्हणला? स्नान झालं पण पाणी लयच खराब होतं. रंगनाथ गुरुजी म्हटले, आता पाणी म्हटला तर म्हटला, परत पाणी म्हणू नको का? चंद्रभागेत आणि इंद्रायणीत पाणी वाहत नाही, अमृत वाहत. विठ्ठला विठ्ठला म्हणून जगात एकच संप्रदाय असा आहे ज्या संप्रदायाला तीर्थ आहेत. जगात एकच संप्रदाय असा आहे
तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला क्षेत्र आहेत. आळंदी, पंढरी हे आपल्या वारकरी संप्रदायाचे क्षेत्र आहेत. पैठण, देहू हे आपल्या संप्रदायाचे क्षेत्र आहेत. जगात एकच संप्रदाय असा आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला व्रत आहे विठ्ठला. व्रत आहे आपल्या संप्रदायामध्ये. ज्याने म्हणून कोणी वारकरी संप्रदायाची प्रवेशिका भरलेली आहे त्या प्रत्येकाने 2 उपवास केलेच पाहिजे. एक म्हणजे एकादशी आणि दुसरा म्हणजे सोमवार केलाच पाहिजे. काही लोक म्हणतील महाराज एकादशी आणि सोमवार नाही धरला तर मग तुकोबाराय म्हणतात व्रत एकादशी सोमवार न करीती काय त्यांची गती होईल नाही. मग आता तुकोबाराय म्हणतात जे एकादशीचं व्रत आणि सोमवारचं व्रत करत नाहीत ते कोणत्या गतीला जातील हे मला सुद्धा सांगता येत नाही. मग आता जिथे तुकोबारायला सांगता येत नाही तिथे करंजीकराने शहाणपणा का करावा. विठ्ठला एकादशी सारखं व्रत नाही महाराज. एकादशी सारखं व्रत नाही. शास्त्रकार सांगतात परमात्म्याला सगळ्यात आवडणारं व्रत कोणतं असेल शिवाजी महाराज तर एकादशी. एकादशी वर हस्ती व्रतेषु यदुनंदनः भागीरथीच तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवः. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंताची कोटी गुणे. प्रिय भगवंता व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे. म्हणून काय मग अशी प्रमाण सांगितलेलं काय एकादशी श्रेष्ठ गाडी हे ते सारखंच विठ्ठला. एकादशी सारखं व्रत नाही. एकादशी सोमवार सारखं व्रत नाही. पण काही काही बुद्धिवादी असे आहेत आपल्या संप्रदायात ते एकादशी करतात पण सोमवार करत नाही. ज्याने म्हणून कोणी संप्रदायाची प्रवेशिका भरलेली त्याने एकादशी सोमवार केलाच पाहिजे. आणि काही काही ह्याच्यापेक्षा बुद्धिवान आहे. एकादशी 3 दिवस असते बरं का. दशमी, एकादशी आणि द्वादशी. दशमी, एकादशी, द्वादशी. दशमीला दुपारा एक टाइम जेवायचं. सकाळी पोहे खाल्ली तरी काय अडचण नाही पण दशमीला एक टाइम जेवायचं आणि नंतर काही खायचं नाही. परत एकादशीला निराहार राहायचं आणि द्वादशीला सकाळी पारणं सोडायचं. अशी एकादशी केली तर पुण्य लागतं. आता आपली एकादशी कशी आहे ज्याचं त्यानं तपासा. हो महाराज सांगतात दशमी व्रताचा प्रारंभ दिंडी कीर्तन समारंभ तेने तो स्वयंभू घोष पावे. एक संप्रदायामध्ये एक ह्याच्यापेक्षा शहाणी जात जन्माला आली. कोणती ते रात्री म्हणतात 12च्या पुढून खाल्लं तर जमतं. रात्री 12च्या पुढून पोहे वगैरे खिचडी वगैरे खाल्ली तर जमते असं म्हणतात. 12च्या पुढे जेवण केलं तर जमता. रे आपण हिंदू आहोत. आपला दिवस AM आणि PM वर नसतो. विठ्ठला साधा प्रश्न विचारतो. आपलं घरातलं कीर्तन आहे. मला सांगा दिवस कधी चालू होतो. सकाळी. कधी सूर्योदयाला. बरोबर बोलले ना तुम्ही. सूर्योदयाला दिवस चालू होतो. मग आता दिवस संपायला कधी पाहिजे. कधी दिवस माळ होता ना. वा तुमच्यासारखे आणखीन 5-50 माणसं झाल्यावर कल्याण झालं संप्रदायाचं. हो दिवस सूर्योदयाला संपत नाही. सूर्यास्त होतो म्हणजे सूर्य पृथ्वीच्या आड जातो. दिवस संपत नाही. दिवस किती तासाचा असतो आणि मग संध्याकाळी कसा संपत. दिवस कधी संपतो दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर काय होतो अरुणोदय होतो. अरुण हा सूर्याचा सारथी आहे. मग रथाच्या सूर्योदयाच्या आधी अरुणोदय आणि त्या अरुणोदयाच्या काही क्षण अगोदर दिवस संपतो. त्याला वेदांताच्या भाषेत
अव्यवहित पूर्वकाल असे म्हणतात. विठ्ठला विठ्ठला दिवस कधी संपतो? दिवस दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी संपतो. म्हणून एकादशी सारखं व्रत नाही, सोमवार सारखं व्रत नाही. एकादशी आणि सोमवार हे आपलं व्रत आहे. आणि जगात एकच संप्रदाय असा आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला ग्रंथ आहेत, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता हे आपल्या संप्रदायाचे ग्रंथ आहेत. आणि जगात एकच संप्रदाय असा आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला संत आहेत, संत आहेत. आपल्या संप्रदायाला बाबा वगैरे असलं काही नाही बरं का. आपल्या संप्रदायात कोण आहेत? संत आहेत, संत आहेत. कोणते संत आहेत? नामदेवराय, ज्ञानेश्वर महाराज, मिळोबाराय, चोखोबाराय, अगदी ही सर्व संत मंडळी. किंबहुना अगदी 2 संतांमध्ये सर्व संतांचं नाव घेतलेल्याचं पुण्य लागतं. कोणते कोणते? ज्ञानोबा, तुकाराम, काही लोक म्हणतील महाराज 2 संतांचं नाव घेतल्यावर कुठं सगळ्या संतांचं नाव घेतलेल्याचं पुण्य लागत असतं का? लागतं का? या 2 नावांच्या मध्ये आमची गुरुवरी शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठात सांगत असतात, या 2 नावांच्या मध्ये कोणता समास आहे? कोणता समास आहे? मध्यम पदलोपी नावाचा समास आहे. मध्यम पदलोपी नावाचा समास म्हणजे मधली पद लोपलेली असतात, ती दिसत नसतात, पण ती असतात, त्याला मध्यम पदलोपी समास म्हणतात. विठ्ठला ज्ञानोबा, तुकाराम हा आपला म्हणजे 2 संतांचं नाव घेतलं की सर्व संतांचं नाव घेतलेल्याचं पुण्य लागतं. म्हणून एकच संप्रदाय असा आहे, ज्या संप्रदायाला संत आहेत, आणि एकच संप्रदाय असा आहे, त्या संप्रदायाला वारी आहे. विठ्ठला किती वाऱ्या आहेत? आपल्या संप्रदायाच्या मुख्य वाऱ्या किती आहेत? 4. किती वाऱ्या? 4 वाऱ्या. कोणत्या कोणत्या सांगतो ना मी, ऐका तुम्ही. 4 वाऱ्या आहेत. 4 वाऱ्या. एक म्हणजे चैत्रवारी, दुसरी अभंग हा सगळा तुमचा पाठ आहे. पण तुमचा पाठ कसा आहे? चुकीचा पाठ आहे तुमचा अभंग. हा अभंग तुमचा कसा पाठ आहे? आळंदी गाव. पण तसा अभंगच नाही. विठ्ठला गाथा पाहून म्हणलं पाहिजे. मला शंका आली, मी लगेच भांगे महाराजांना गाथा आणायला सांगितलं. आपली पद्धत आहे, पाहून म्हटलं पाहिजे, ऐकून नाही. विठ्ठला श्रवणाचे 4 दोष असतात: भ्रम, प्रमाद, विपरीतसा आणि कर्णा पाठव. विठ्ठला विठ्ठला धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. हे आळंदी सारखं क्षेत्र नाही. हे आळंदी म्हणजे त्रैलोक्याला पावन करणारं क्षेत्र आहे. प्रकटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने, नास्ति नास्ति समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनम स्मृतम. विठ्ठला विठ्ठला. आणि ही माऊलींची पहिली समाधी नाही बर का. याच्या अगोदर पण माऊलींनी किती वेळेला समाधी घेतलेली आहे? अष्टोत्तर
समाधी घेतलेली आहे 108 वेळेला. अष्टोत्तरसे वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. आणि ही माऊलींची 109वी समाधी आहे. विठ्ठला विठ्ठला आणि आळंदीचा इतिहास एका युगाचा नाही माऊली, अनेक युगाचा इतिहास या आळंदीचा पाहायला सापडतो. अनेक युगाचा, अनेक युगाचा. नव्हे नव्हे या आळंदीचं बंकट महाराज प्रत्येक युगातलं नाव सुद्धा स्वतंत्र आहे. त्रेता युगातलं नाव वेगळं, द्वापार युगातलं नाव वेगळं, कलियुगातलं नाव वेगळं, कृतयुगातलं नाव वेगळं. कृतयुगातलं नाव काय आहे, त्रेता युगातलं नाव काय आहे, द्वापार युगातलं नाव काय आहे आणि कलियुगातलं नाव काय आहे याचा विचार आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. कृतेच्या नंद विपिणे त्रेतायाम वारुणम स्मृतम द्वापारे कपिलम ज्ञेयम अलंकारण्यम कलयुगे अशी 4 युगातली 4 नाव आहेत. कृतयुगामध्ये या आळंदीचं नाव आनंदवन होतं. कृतेच्या आनंद विपिणे त्रेतायाम वारुणम स्मृतम. त्रेता युगामध्ये आळंदीचं नाव हे वारुण क्षेत्र होतं. द्वापार युगामध्ये आळंदीचं नाव हे कपिल क्षेत्र होतं. आणि कलियुगामध्ये आळंदीचं नाव अलंकापूर. अलंकापूर. मग आता त्या अलंकापूरला सुद्धा आळंदी म्हणण्याची प्रथा कधीपासून चालू झाली तर त्याचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. तसं तर अगोदरचं नाव अलंकापूर आहे बरं का, अलंकापूर. पण त्या अलंकापूरला आळंदी म्हणण्याची प्रथा कशी चालू झाली तर आळंदी शब्दाचाच विचार करा तुम्ही. आळंदी शब्दामध्ये माऊली संस्कृत भांडारकर व्याकरणातला दा यच्छती नावाचा असा धातू आहे. आणि दा यच्छती म्हणजे देणे, अलम ददाती म्हणजे पुरे म्हणे पर्यंत साधकाला प्रदान करणारे ज्ञानेश्वर महाराज या भूमीत आल्यापासून या भूमीला आळंदी म्हणण्याची प्रथा चालू झाली. विठ्ठला आळंदी बर का. आळंदी म्हणजे काय आहे, आळंदी म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे. आणि आळंदी म्हणजे संतांचं माहेर आहे. माहेर, विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. आळंदी म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे. आणि हे काय आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. हो, आमचा आता अनुभव असा आहे, आळंदी सारखी झोप जगात कुठंच लागत नाही. कुठं कधी झोपा झोप लागणार. नाश्ता केल्यावर झोपा झोप लागणार, जेवल्यावर झोपा झोप लागणार, चहा पिल्यावर सुद्धा झोप लागणार. का, या आळंदीचं महिमानच असं आहे, विश्रांतीचे स्थान. आणि आपला तर अनुभवच आहे ना. एकदा दुपारची मधुकरी खाल्ली की आणि एकदा झोपला की विचारसागराचा दुपारचा पाठ झोपीतच. विठ्ठला आळंदी म्हणजे विश्रांतीचं स्थान. आमचे संत म्हणजे जीवाला विश्रांती प्राप्त करून देणार आहेत. महाराज थांबा थांबा का, अहो आता पंढरपूरला आम्ही वारीला गेलो, कार्तिकी वारीला. बर, तिथेही आम्ही एका कीर्तनकारांचं कीर्तन ऐकलं. आणि तिथे कीर्तनकारांचं कीर्तन ऐकल्यानंतर त्यांनी सुद्धा हेच सांगितलं, काय, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा म्हणजे विसाव्याचा विसावा आहे. विठोबा विसाविया विसाविया पडो दे पाया. मग पांडुरंग परमात्मा हा जर विसाव्याचा विसावा आहे आणि तुम्ही सांगता संत जर विश्रांतीचं स्थान आहेत, तर नक्की सांगा विश्रांतीचं स्थान पांडुरंग परमात्मा का विश्रांतीचं स्थान ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठला विचार असा करता येईल आपल्याला, पांडुरंग परमात्मा हा विसाव्याचा विसावा आहे याच्यात कोणत्याही प्रकारची शंका अजिबात नाही बरं का साहेब, अजिबात शंका नाही. पण पांडुरंग परमात्मा जरी विसाव्याचा विसावा असला तरी असा विसाव्याचा विसावा असलेला पांडुरंग परमात्मा सुद्धा ज्या वेळेला जगाचा कारभार पाहून थकतो त्यावेळेला तो सुद्धा विश्रांतीसाठी आळंदीला येतो. नामदेवरायांना सांगतो, नामदेव महाराज नम
हा जरी 20व्याचा 20वा असला तर तोही ज्या वेळेला जगाचा कारभार पाहून थकतो त्यावेळेला तो सुद्धा विश्रांतीसाठी आळंदीला येतो. नामदेव महाराज चला कुठे? विश्रांती घ्यावया कल्पवरी नामा म्हणे देवा, चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून आळंदी म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे आणि आळंदी म्हणजे संतांचं माहेर आहे. सत्कर्म पंचदशिकार सांगतात ना, सत्कर्म परिपाका ते करुणा आणि दिनोद्धृता प्राप्य तीर तरुच्छायाम विश्राम्यंती यथा सुखम. अश्रांत जीवाला विश्रांती प्राप्त करून देणार कोण असेल तर ते संत आहेत. विठ्ठला विठ्ठला. आणि ही भूमी सामान्य नाही, सामान्य. या भूमीतले दगड सुद्धा सामान्य नाहीत, या भूमीतले वृक्ष सुद्धा सामान्य नाहीत, या भूमीतली माती सुद्धा सामान्य नाही, या भूमीतले पशु पक्षी सुद्धा सामान्य नाहीत. का? ते सगळे देव आहेत. नाथ महाराज सांगतात, येथीचे वृक्ष पाषाण ते अवघे देव जाण, मने एका जनार्दन संशय वाटतो का? संशय नाही. विठ्ठला विठ्ठला. काही अभंगाचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. सेवेसाठी जो अभंग घेतलाय या अभंगातून महाराज संतांची जाणतेपणातली थोडासा वेगळ्या अँगलने या अभंगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. संतांची जाणतेपणातली क्रिया सांगतात. आपण ज्या संप्रदायाचे पाईक आहोत त्या संप्रदायाची काही वैशिष्ट्ये. आपण कोणत्या संप्रदायाचे पाईक आहोत तर वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. वारकरी संप्रदाय कशाला म्हणतात? आता ह्याचा पण विचार करावा लागणार. आता हे संप्रदायात 25-25 वर्ष झालेल्या लोकांना पण माहिती आहे का नाही? येथे मात्र प्रश्नचिन्ह आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे काय? सम्यक रीतीने जो प्रदान करतो त्याला संप्रदाय म्हणतात. आणि या वारकरी संप्रदायाची काही वैशिष्ट्ये आहेत. जगात एकच संप्रदाय असा आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला मंत्र आहे. जगात एकच संप्रदाय असा आहे ज्याने सर्व आश्रयांचा त्याग करून एक परमात्मा आपल्या बुद्धीचा विषय केलेला आहे त्याला अनन्यता म्हणतात. विठ्ठला त्याला अनन्यता म्हणतात. नाही तर ती काय आपली अनन्यता थोडीच आहे. आता आपली अनन्यता कशी? एखाद्याची घातली पंगत आणि गावाला बसला सांगत, आपली अशी अनन्यता. महाराज सांगतात तशी अनन्यता नाही. जो होयमच नुसता शरण नाही, अनन्य शरण. आणि कोणाचेही नाही, कोणाचेही नाही, कोणाचेही नाही, कोणाचेही नाही. तयाचे निवारी मी जन्म मरण. कोणाचे? तयाचे. तयाचे म्हणजे कोणाचे? जो होय मज अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. नव्हे भगवान तर सांगतात उलट भजन न करणाऱ्या माणसांचा देवाला राग आहे. ता नहम द्वेषित क्रूरान संसारेषु नराधमान. विठ्ठला ज्ञानोबरायांकडे कोणत्याही भावनेने आला तरी ज्ञानेश्वर महाराज मात्र
सांगतात कोणत्याही भावनेनं आला तरी ज्ञानेश्वर महाराज मात्र बांधली सोडीत, तैसी बुडाले काढीत, साकडे फेडीत अर्थाची आ विठ्ठला विठ्ठला भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. बाप पांडुरंग परमात्मा ही आहे, बाप पांडुरंग परमात्मा आहे. पण पांडुरंग परमात्मा कोणाचा बाप आहे? बाप माझा दीनानाथ कुणाची वाट पाहतो? वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत. पण ज्ञानेश्वर महाराज नुसते बाप नाहीत, मायबाप आहेत. आणि कुणाचे मायबाप? ज्ञानेश्वर महाराज नुसते बाप नाहीत बर का, फार महत्वाचा शब्द वापरला, माय बाप. व्यवहारामध्ये आईची भूमिका स्वतंत्र आहे आणि बापाची भूमिका स्वतंत्र आहे. बापाची भूमिका आईला पार पाडता येत नाही आणि आईची भूमिका बापाला पार पाडता येत नाही. दोनही भूमिका स्वतंत्र आहेत. पण आमचे ज्ञानेश्वर महाराज असे आहेत, साधकाच्या बाबतीत ते मायेही आहेत आणि साधकाच्या बाबतीत ते बाप आहेत. साधक जर वेगळ्या वळणावरती चालू लागला तर त्याला खेचून आणण्यासाठी ते बाप आहेत. आणि साधकाच्या जीवनात जर संकट आलं तर आधार देण्यासाठी साधकाला एकमेव आधार या आळंदीत कुणाचा असेल तर तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज साधकाला सांभाळतात. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. म्हणून भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया विठ्ठल विठ्ठल. महाराज हे सगळं हे सगळं तुम्ही सांगता, भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. आणि हा सगळा नेमका विशेष काय आहे? महाराज सांगतात बाबा हा सगळा विशेष याचा आहे काय, स्वतः पांडुरंग परमात्म्यानेच हे देणं माऊलींना प्रसन्न होऊन देऊ केलेलं आहे. अभंगाच्या दुसऱ्या
स्वतः प्रसन्न होऊन पांडुरंग परमात्म्यांना माऊलींनी हा वर दिलेला आहे. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना, असाही पाठ आहे. आणि काय असाही पाठ म्हणतात, दिले या ज्ञाना. फार अर्थात फरक पडत नाही. विठ्ठला केले देणे या ज्ञाना. विठ्ठला स्वतः परमात्म्याने प्रसन्न होऊन हा वर माऊलींना दिलेला आहे. तुमच्यासाठीच चाललंय सगळे हे. विठ्ठला विठ्ठला सांगत काहीच नाहीत, पण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय असे आहेत, ते स्वतः सांगतातही आणि त्याप्रमाणे आचारही करतात. विठ्ठला महाराज सांगतात, बाबा आम्ही तुम्हाला या म्हणतो आणि आम्ही येतो असं नाही. आणि आम्ही बी काही 1-2 वर्ष नाही, प्रतिवर्षी आम्ही येतो. आणि हे सगळं जाणून आळंदीचं महिमान, पांडुरंगाचा विचार, आम्ही हे सगळं जाणून आम्ही प्रत्येक वर्षी आळंदीला येतो. निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी. दुसरं एक असंच गोड प्रमाण आहे. विठ्ठला विठ्ठला. या यात्रेला तुम्ही आम्हीच येतो असं काही नाही. या यात्रेला फार मोठी मोठी माणसं येतात. प्रतिवर्षी उपासक यात्रे येती सनकाधिक. यात्रे येती सनकाधिक. यात्रे येती सनकाधिक. निळा मने जाणून संत येती धावत प्रतिवर्षी. 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 येती धावत महाराज सांगतात, प्रतिवर्षी उपासक यात्रेती सनकाधिक. म्हणून निळा म्हणे जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी. महाराज सांगतात, एकदा तरी या आळंदीला गेलंच पाहिजे. गेलं का? महाराज सांगतात, एकदा जारे अलंकापुरा जन्म एर झारा चुकवावया. विठ्ठला विठ्ठला. महाराज तुम्ही सांगता तुम्ही प्रतिवर्षी येता, मग नेमकी ही भूमी आहे कशी? महाराज सांगतात, या भूमीचं महिमान सामान्य नाही बर का. पंढरपूर पेक्षा सुद्धा काकणभर या भूमीचा महिमा श्रेष्ठ आहे. अभंगाचा
महाराज सांगतात बाबा की असं काय या आळंदीचं विशेष आहे की तुम्ही प्रतिवर्षी आळंदीला जाता. महाराज सांगतात बाबा या आळंदीचा विशेष म्हणजे सामान्य नाही. पण जगामध्ये भूमीवरचं वैकुंठ कोणतं सांगितलं असेल तर ते म्हणजे पंढरपूर सांगितले. आणि त्या पंढरपुरापेक्षा सुद्धा या आळंदीचा महिमा काकणभर श्रेष्ठ आहे. विठ्ठला पंढरीहूनी हे अधिका ऐसे बोलती ब्रह्मादिक धन्य धन्य तेथीचे लोक ज्यासी शान संध्या टाळी वाजवली म्हणजे हायकोर्टाचा निकाल आला आम्हाला. विठ्ठला काय आपल्यासाठी टाळी कोण वाजवतं हे पण महत्वाचं आहे ना. आपलं वर्णन कोण करतं ह्याला पण किंमत आहे. नाही तर ज्याच्या हरिपाठच पाठ नाही त्याने आम्हाला वेदांताचार्य म्हणून उपयोग काय. विठ्ठला गावडे महाराज कीर्तन होतं का कीर्तनकारांचे का गावात कीर्तनकारांचं कीर्तन अनेक प्रकारची गावं असतात. पिंडी पिंडी मतीर भिन्ना तर त्या गावात कीर्तन आणि कीर्तनकार आले त्या गावात कीर्तन वगैरे बऱ्यापैकी मध्यात आलं. आणि कीर्तनात मध्ये वेदांत शिकली नव्हती पण सांगायचा नाद होता. आणि शिकलेली नसता त्याला लय नाद असतो सांगायचा. हो तर मग ते वेदांत सांगायचं त्यांना जास्तच नाद होता जरा. ते कीर्तनात काय म्हणले आता विचारसागरातला सिद्धांत काय श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिवी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा. ब्रह्मसत्य आणि जगन्मिथ्या त्यांच्यावर ते ऐकून ऐकून जरा जास्त संस्कार झाले होते. ते काय म्हणले ब्रह्म मिथ्या आहे आणि जगत सत्य आहे. नाही कळलं तुम्हाला. जाऊ दे जेवल्याशिवाय जाऊ नका. ब्रह्म मिथ्या आहे जग याच्यात आश्चर्य नाही. कीर्तन संपलं लोकांनी मग आता तो सगळी औपचारिकता शिष्टाचार पार पडला आणि त्या गावातला कार्यकर्ता महाराज आता खरी मजा इथे खरी मजा इथे त्या गावातला कार्यकर्ता मला महाराज लय कीर्तन ऐकले पण तुमच्यासारखा विद्वान माणूसच पाहिला नाही. विठ्ठला आता या वर्णनाला काय किंमत आहे सांगा. असो पंढरीहुनी हे अधिक 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 ऐसे बोलती करंजीकर नाही ऐसे बोलती ब्रह्माधिक. आणि महाराज असं घडतं काय महाराज सांगतात पंढरीहुनी अधिक ऐसे बोलती ब्रह्माधिक. धन्य धन्य तेथीचे लोक तिथले लोक धन्य आहेत. कोणते जे रील्स बनवून व्हॉट्सअपला पाठवतात ते. हा पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती ब्रह्माधिक. पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती ब्रह्माधिक. धन्य धन्य तेथीची लोक ज्याशी स्नान संध्या घडे. विठ्ठला विठ्ठला
पंढरपूर तरी थोडस अवघड आहे, पण ही आळंदी म्हणजे पंढरपूरपेक्षा सुद्धा सोपी आहे. हे पंढरीहुनी सोपे जनाची हरावया पापे, कळी काळ कोपलिया कोपे, न चले अलंकापूर म्हणून भुवैकुंठ पंढर. पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. या भूमीचा महिमा पंढरपूरपेक्षा सुद्धा अधिक आहे. कसा आहे तर पंढरपूरची प्रदक्षिणा मोठी आहे, आळंदीची प्रदक्षिणा लहान आहे. हो, आणि म्हणून पंढरपूरचा परमात्मा सुद्धा उद्धार करत असताना विचार करतो, पण ज्ञानेश्वर महाराज उद्धार करत असताना विचार करत नाहीत. भाषा आपल्या पदरची नाही, प्रमाण सर्व श्रुत आहेत. जो होयमच, नुसता शरण नाही, नुसता शरण नाही, अनन्य शरण. पुढचं लवकर म्हणायचं नाही. जो होयमच अनन्य शरण. कोण कसा शरण? अनन्य शरण. आणि अनन्यता कशाला म्हणतात? अन्याश्रयाणाम त्यागोही अनंत प्रसन्न होत नाही. का? कारण प्रकार दोन सांगितलेले आहेत. माधव भक्त वत्सल हा, साधव दीन वत्सल हा. परमात्मा हा भक्तांचा वत्सल आहे. आणि महाराज सांगतात असा भक्त वत्सल असणारा परमात्मा, महाराज सांगतात की पांडुरंगी प्रसन्नपणे ठाला विठ्ठला, आचार्याने प्रसन्नपणे विठ्ठला विठ्ठला, पांडुरंगी प्रसन्नपणे केली देणे. या ज्ञानोबारायांना हे देणं पांडुरंग परमात्म्याने दिलेलं आहे. काय काय देणं दिलं महाराज? काय देणं दिलं? प्रतिवर्षी येता. या भूमीचा महिमा आळंदीपेक्षा, पंढरपूरपेक्षा आळंदीचा महिमा श्रेष्ठ आहे. ज्ञानोबारायांना परमात्म्याने देणं देऊ केले. नेमकं असं काय परमात्म्याने वर दिलेलं आहे? महाराज सांगतात असा वर दिलेला आहे काय की जे कोणी या ज्ञानोबारायांच्या यात्रेला येतील ते पांडुरंग परमात्म्याला आवडते होतील. पहिल्याच या
वारीचा महिमा पंढरपूरपेक्षा सुद्धा अधिक आहे. आणि हे सगळं देणं पांडुरंग परमात्म्याने प्रसन्नपणाने स्वतः ज्ञानोबारायनं देऊ केलेलं आहे. नेमका असा काय विशेष आहे? महाराज सांगतात, बाबा यात्रे अलंकापुरा येते. काही लोक ते आवडती विठ्ठला असं म्हणतात, पण गाथ्यामध्ये ते आवडती विठ्ठला असं आहे. आता ते आवडती विठ्ठला असं जर घेतलं तर मग त्याची संगती अशी लावावी लागती, जे अलंकापुरा यात्रे येते ते विठ्ठला आवडती. आणि मग आता तेचा अर्थ काय करावं लागेल? जे जे यात्रे अलंकापुरा येते ते विठ्ठला आवडती. विठ्ठला विठ्ठला ही काय आहे? फार महत्वाचा शब्द वापरला बरं का. ही यात्रा आहे. ही काय आहे? यात्रा. जत्रा नाही. ही जत्रा नाही. जत्रा लय खतरा असते. जत्रा नाही, ही यात्रा. यात्रा. आणि यात्रा शब्दाचा अर्थ काय? यात्रा शब्दामध्ये भांडारकरातला तृतरती नावाचा असा धातू आहे. तृतरती म्हणजे तरुण जाणे. आणि यात्रा शब्दाचा अर्थ काय? प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, यात्रा यात्रा म्हणजे काय? या आणि तरा म्हणजे यात्रा. विठ्ठला ज्याचं ऐकलेलं आहे त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे, नाहीतर वाङ्मय चौर्याचं पाप लागत असतं. त्या महाभारतामध्ये असा प्रसंग आला, त्या भीमाला एक विद्या येत होती. बंकट महाराज भीमाला एक विद्या येत होती. कोणती? शिवाजी बाबा. त्याला फक्त झाडाचे पिकलेलेच फळ पाडण्याची विद्या येत होती भीमाला. त्याने झाड हलवलं माऊली की पिकलेलीच फळं पडली पाहिजे, अशी त्या भीमाला विद्या येत होती. आणि मग आता ती विद्या भीम दुर्योधनानं पाहिली. दुर्योधन म्हणला, एका दिवशी भीमानं झाड हलवलं, सगळी पिकलेली फळं पडली. दुर्योधन म्हणला, लय भारी विद्या. भीमा ही विद्या कुठं शिकलास? आता गुरुचं नाव सांगायला पाहिजे का? ते म्हणला, सोपं आहे का? म्हणला, लय प्रॅक्टिस केली आपण. आता किती अवघड आहे. ते म्हणलं, अरे लय भारी विद्या आहे, लय सुंदर विद्या आहे, मला पण सांग ना. ते म्हणलं, सोपं आहे का? म्हणला, लय रात्र जागलो म्हणला मी ह्याच्यासाठी. भीम आता वास्तवात ती विद्या भीम एकलव्याकडून शिकला होता. गुरुचं नाव सांगितलं नाही, ज्याच्याकडून शिकला त्याचं नाव सांगितलं नाही. प्रसंगी ती विद्या विसरून गेला. विठ्ठला त्याचं ऐकलं, ज्याच्याकडे शिकलो त्याचं नाव सांगायची लाज वाटते सध्याच्याला. असो, जाऊ द्या, आपला तो विषय नाही. यात्रे अलंकापुरा येते. आणि यात्रा कशाला म्हणतात? यात्रा कशाला म्हणतात? 5 गोष्टी जिथे घडतात त्याला यात्रा म्हणतात. काय? सकाळचा नाश्ता, सकाळचा चहा, दुपारचं जेवण, दुपारचा चहा आणि संध्याकाळचं जेवण. झालं ना बरोबर? 5 हिशोब लागला ना माऊली? त्या 5 गोष्टी घडतात तिथे यात्रा, त्याला यात्रा म्हणतात. बरोबर ना? हा, खरंय ना? एवढंच खरंय, बाकी सगळं खोटं आहे. विठ्ठला यात्रा शब्दाचा अर्थ काय? 5 गोष्टी घडाव्या लागतात तिथे. कोणत्या कोणत्या? यात्रा वासम आमचे गुरुवर्य उल्हास बाबा सांगत असतात बरं का. 5 गोष्टी घडाव्या लागतात. यात्रा वासम स अधिकर स्नानम दानादी पुण्याचरणम निधनानी च. विठ्ठला विठ्ठला यात्रा वासम 5 गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे वास्तव्य करावं लागतं. महाराज सांगतात इथे वास्तव्य केलं पाहिजे. किती दिवस वास्तव्य केलं पाहिजे? अष्टमी पासून ते अमावस्येपर्यंत इथं वास्तव्य केलं पाहिजे. पण आता दुर्दैव असं आहे, आळंदीच्या यात्रेचं लोक द्वादशीलाच घरी जातात. द्वादशीलाच जातात. याच्यातलं कोण जातंय का? समाधी सोहळा केल्याशिवाय घरी जायचं नाही. आणि तुम्ही जर काय द्वादशीला घरी गेले तर ध्यानात ठेवा, तुम्ही घरी जाणार नाहीत. विठ्ठला नाही अमावस्या तर कमीत कमी समाधी सोहळा तरी, समाधी सोहळ्याची फुलं टाकली की जेवू नका, तसेच जा, काय अडचण आहे. पण समाधी सोहळा करून जात जा. विठ्ठला विठ्ठला यात्रा वासम वस वसती असा धातू आहे. कसा धातू आहे माऊली? वस वसती म्हणजे राहणे, वास्तव्य करणे. इथे वास्तव्य केलं पाहिजे अष्टमी पासून ते अमावस्येपर्यंत. यात्रा वासम
स अधिकर स्नानम. आला परत विषय. काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे. कशाचं? इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे. केलं तर फायदा काय? तुटते सकळ त्याच्या तुटते इंद्रायणी स्नान करीत इंद्रायणी स्नान करीती त्यांच्या सकळ यातना तुटती. त्यांच्या सकळ यातना तुटती. त्यांच्या म्हणजे कोणाच्या? इंद्रायणी स्नान करीती त्यांच्या सकळ यातना तुटती. प्रदक्षिणा करीती त्यांच्या सकळ यातना तुटती. इंद्रायणी स्नान न करीती प्रदक्षिणा न करीती त्यांच्या सकळ यातना न तुटती. विठ्ठला इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा तुटती यातना. विशेषण वापरलं बर का. सकळ ज्या असतील त्या सकळ यातना तुटती त्यांच्या. म्हणून यात्रावासम सधिकर स्नानम दानादी. इथे आल्यानंतर दान केलं पाहिजे. काय दान केलं पाहिजे? पंगत घातली पाहिजे. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे, अन्नदान केलं पाहिजे. इथे अन्नदान करणं म्हणजे ज्ञानोबारायाला जेव घालण्यासारखं आहे. विठ्ठला महाराज आपली दृष्टी चर्मदृष्टी विकाराने ग्रासलेली आपली दृष्टी कोणाच्या रूपात ज्ञानोबारा येऊन जेवून जातील आपल्याला पण कळणार नाही. गुरुजी सांगायचे जोशाचं पोरग रडकच. विठ्ठला विठ्ठला. मला या सप्ताह करणाऱ्यांचं लय आश्चर्य वाटत. एवढ्या गर्द्यात एवढ्या धावपळीत माऊली एवढ्या समाधी सोहळ्यात सप्ताह करणं म्हणजे होटळीत दिवा लावण्यासारखं आहे. हो, पण असं तुम्हाला वंदन इतके माणसं तुम्ही सांभाळता ते आपल्याच्या निशक्य पण नाही. म्हणूनच केला नाही. विठ्ठला एक सप्ताह केलाय मी नुसता अध्यक्ष आहे, माझा काहीच संबंध नाही. विठ्ठला साधिकर स्नानम दानादी. इथे आल्यानंतर पंक्तीचं दारकी. महाराज तेवढे श्रीमंत नाहीत आम्ही. बर एखादा पंगत करत असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे. महाराज अहो खरंच परिस्थिती चांगली नाही. मग आता ऐका, दान केलं पाहिजे, दक्षिणा दिली पाहिजे. नाही दान करता आलं, नाही दक्षिणा देता आली तर आळंदीला आलेल्या प्रत्येक माणसाने एका गोष्टीचं दान केलं पाहिजे. काय? इथे आलेल्या प्रत्येक माणसाने अहंकाराचं दान केलं पाहिजे. प्रत्येकाने अहंकाराचं दान केलं पाहिजे. पण आपलं उलट आहे. इथं आले आपला इगो हार्ट होतो. विठ्ठला यात्रावासम सधिकर स्नानम दानादी. आणि पुण्य होईल असं आचरण केलं पाहिजे. पुण्याचरणम. आणि मग महाराज एवढं सगळं करता करता जर एखादा गेला तर मग महाराज सांगतात काळजी करू नका का त्याच्या उद्धाराचा वेगळा विचार करण्याची गरजच राहत नाही. विठ्ठला माझे जोडले पायी कपण पायाच्या प्रसारे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे गरज लागल्यावर सांगू. आता काही गरज नाही तुमची. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले
हे तर माझे जे उरले हाय कपट. अहो 84 सिद्धापैकी ते पण एक सिद्धच आहेत महाराज. हो ते पण एक सिद्धच आहेत. असं नाही आवडतात 100%. आवडल्याशिवाय इथं येऊच दिलं नाही महाराज, नाही तर बाहेरच पत्ता कट होतो. विठ्ठला आपण आळंदीला आलो म्हणजे 100% समजायचं आपण माऊलीला आवडतो. 100% समजायचं. हो नाही तर कितीतरी माणसं पाहिली महाराज, माऊली सहसा जवळ येऊन देत नाहीत. एवढं सोपं. मी माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. गप्पा मारण्याच काय कारण. माऊलींची शेजारती 11ला असते. कितला असते? 11ला. एक मोठी व्यक्ती, मी दर्शन केलं माऊलींचं, शेजारतीला बसलो. आता दर्शन कितला बंद होतं? 11. मी आता सांगितलं ना 11ला बंद होतं म्हणून. 11ला दर्शन बंद होतं. कितला बंद होतं? आता तरी म्हणा की 11. मग 11ला दर्शन बंद होतं आणि मी दर्शन केलं आणि बसलो माऊलींचं. ऐका, एक व्यक्ती विना मंडपात आली, कारंजा मंडपात आली, गाभाऱ्यात आली आणि 3 मिनिटं दर्शनाला वेळ असताना सुद्धा त्याने गाभाऱ्यात आल्याबरोबर, गाभारा म्हणजे माऊलींच्या अलीकडचा जो मंडप आहे तो गाभारा, त्या तुकोबारांनी बांधलेला मंडप, त्या मंडपात ती व्यक्ती, संप्रदायातली मोठी अधिकारी व्यक्ती तिथे आली आणि लगेच पुजाऱ्याने 3 मिनिटं शिल्लक असताना सुद्धा, ते काय ठरवून वगैरे नाही, अनपेक्षित त्यांनी आगळ ओढली. का? तुकोबारायांनी जो मंडप बांधला ना माऊलींचा गाभारा, तिथे येण्या इतकं पुण्य पण दर्शन करणे इतकं पुण्य नाही. इतकं काम अवघड आहे. म्हणून आपण आळंदीत आलो म्हणजे 100% समजायचं की आपण माऊलीला आवडतो. आता फक्त आता इथं आल्यानंतर काय काय करायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे. असू द्या, जाऊ द्या, लय बारीक दळण्याचं काही कारण नाही. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण. वाणीला विराम. विठ्ठल जय. राहू नये म्हणून समाधी सोहळ्याच्या दिवशी देह ठेवला. आणि आज त्यांची पुण्यतिथी समाधी सोहळ्याच्या दिवशीच असल्यामुळे त्यांच्या उद्धाराचा वेगळा विचार करण्याची गरज राहत नाही. निधनानीच. विठ्ठला विठ्ठला. यात्रा वासम सधिकर स्नानम दानादि पुण्याचरणम निधनानीच. यात्रा यात्रा यात्रे अलंकापुरा येती. जे अलंकापूरच्या यात्रेला येतात महाराज सांगतात ते परमात्म्याला आवडते होतात. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे. आणि यात्रेला आल्यानंतर यात्रेला येण्याचा आणि परमात्म्याला आवडतं होण्याचा अर्थार्थी संबंध काय? काय संबंध? त्याचा संबंध असा आहे, या यात्रेचा संयोजक, या यात्रेचा आयोजक स्वतः पांडुरंग परमात्मा आहे. परमात्म्याने ही यात्रा, हा माऊलींचा समाधी सोहळा आयोजित केलेला आहे. आणि कोणत्याही आयोजकाला त्यांच्या कार्यक्रमात, त्याच्या आयोजनात गेलं की त्याला आनंद होतच असतो. म्हणून परमात्म्याला आपण आवडते होतो. विठ्ठला समाधी सोहळ्याचं आयोजन म्हणजे कोणाचं आयोजन आहे? पांडुरंग परमात्म्याचं आयोजन. हे नियोजन कोणाचं नियोजन आहे? परमात्म्याचं नियोजन आहे. आणि त्याच्या नियोजनात आपण आलो की त्याला आनंद होणार. माहिती
म्हणून यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगी प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना विठोबार यथावकाश मला जशी जमेल तशी वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, शांतीब्रह्म, एकनाथ महाराज, आपण सर्व मायबाप श्रोते, सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्व पंगतदाते, देणगीदाते, हस्ते परस्ते, सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव, सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो आणि त्या वाणीला विराम देतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, काही चुकलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी. हा विश्वमौली ज्ञानोबारांचा 729वा चालू असलेला संजीवन समाधी सोहळा आणि हा सोहळा ज्यांच्या आशीर्वादाने चालू आहे असे वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार, खूप विनोदाचार्य बरं का, अत्यंत गोड व्यक्तिमत्व, आदरणीय परमपूज्य आमचे उद्धव महाराज सबलच बाबा. खऱ्या अर्थानं माऊली तुमच्या गावात मी आलो होतो, कीर्तन केलं मी तुमच्या गावात ओढुलेला, हो, जन्म आलो त्याचे अभंग होता, हो. आणि आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार, एक अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्व. मला त्यांच्या कीर्तनापेक्षा सुद्धा का नाही, मला माऊलींचा स्वभाव खूप आवडतो. साधं सरळ व्यक्तिमत्व, एवढी मोठी व्यक्ती असून सुद्धा, एवढे चांगले कीर्तनकार असून सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्यांना अहंकार नाही. ही त्यांच्यावरती असलेली माऊलीची कृपा आहे. विठ्ठला विठ्ठल. सगळे नाही, दोन अर्धालेच टिप न बसली की तिथून पुढे माणसाला कुणाचं ऐकू वाटत नाही, कुणाला बोलू वाटत नाही, असा खराब काळ आहे माऊली आहे. पण आपण या खराब काळामध्ये सुद्धा काही अंशी का होईना, संपूर्ण होणार नाही आपल्याकडून, आपण जीवच आहोत, आपण काय संत थोडेच आहोत, काही अंशी का होईना पण या संतांच्या विचारावरती आपण चालण्याचा स्वच्छ साधा सरळ प्रयत्न करत आहोत. ही आपल्यावरती आपल्या गुरुवर यांची असलेली कृपा आहे. या सेवेसाठी आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड पखावज वादक, अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक, साथ खऱ्या अर्थानं पकवाज वाजवण्यासाठी ते आटापिटा अजिबात काही करत नाहीत बरं का, सरळ पकवाज वाजवतात, छान पकवाज वाजवतात. पकवाज वाजवण्यात दोन प्रकार आहेत महाराज, पकवाज वाजवण्यात दोन प्रकार आहेत. काही काही पकवाज कमी वाजवतात, अंगच लय हलवितात महाराज, पकवाज कमी वाजवतात, अंगच लय हलवितात असे. काही काहीचं असं वैशिष्ट्य, पण तुमचं वैशिष्ट्य असे, ते जसे बसलेले, जसे रामकृष्ण हरीला बसलेत तसेच ते तुम्हाला विठ्ठला उठलेली दिसणार. इतकी चांगली माणसं ही संप्रदायातली आहेत. आदरणीय बंकट महाराज आहेत, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य, गोड कीर्तनकार, वेळात वेळ काढून आले. आदरणीय आमचे शिवाजी महाराज बिराजदार बाबा, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य, संगीत अलंकार, आदरणीय आमचे मौली महाराज असतील. बाबा तुमचं काय नाव? आदरणीय परमपूज्य वारकरी, अत्यंत गोड आवाज आहे बरं का. आदरणीय बापा बापा काय काय करतात ते तरी आम्हाला सांगा नेमकं. हो, आदरणीय आमचे दिलीप त्यांची सिस्टीम चांगली आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वाक्य तुम्हाला हे
तुमची सिस्टीम व्यवस्थित असली तर कळेल. विठ्ठला विठ्ठल. कारण हे आपलं बोलणं म्हणजे काही सिस्टीम बिघडलेल्या माणसासाठी नाही. असो, अत्यंत उत्कृष्ट आमचे दिलीप महाराज गायकवाड आहेत, आदरणीय आमचे भांगे महाराज, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार, शिवचरित्रकार, आदरणीय आमचे सन्मित्र. खऱ्या अर्थानं अत्यंत गोड व्यक्तिमत्व बरं का. नाहीतर एका कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहावं, इतका पवित्र काळ राहिला नाही राहिला. मी वस्तुस्थिती बोलतो. असं आहे, रिअलायझेशन वेगळं आणि नॉलेज वेगळं. मला काय एवढं समजत नाही, जाऊ द्या. आदरणीय आमचे माऊली महाराज गावडे आहेत, आमचे साहेब पण आहेत बरं का, अत्यंत गोड व्यक्तिमत्व. आदरणीय परमपूज्य आमचे घनवट साहेब पण आहेत, त्यांना पण अंतःकरणापासून धन्यवाद. 8 दिवस अन्नदान करणारी मंडळी, त्यांना पण मनापासून धन्यवाद. आणि सर्वच मोठ्या मोठ्या माणसांची कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि अत्यंत उत्कृष्ट अशी संगीत भजनाची मेजवानी सुद्धा आपल्यासाठी आहे. आदरणीय परमपूज्य आमचे अगदी ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला इथे आनंद देण्यासाठी नसले तरी ते अप्रत्यक्ष का होईना कुठेतरी हजर राहून आपल्याला आनंद देत आहेत. असे आनंद महाराज, त्यांना पण मनापासून रामकृष्ण हरी. असो, सर्वच मंडळीत. महाराज तुमचं काय नाव? यश महाराज. अत्यंत गोड सुंदर असा पकवाद वाजवला बरं का. एवढ्या कमी वयामध्ये साथ करण्याची समज आणि उमज येणं हे गुरुवर्यांची कृपा असल्याशिवाय शक्य नाही महाराज, शक्य हो. नाही तर दुर्दैव काय, नेमकं 45 समज येतील तर वांग दुखत आहे. त्यावेळेला वाजून काय. वय तरुण असावं, योग्य बुद्धी जाग्यावरती असावी, अभ्यास भरपूर असावा आणि शब्दाचा समुद्र त्याच्या डोळ्यापुढे त्याची इच्छा नसताना उपलब्ध असावा, मग आनंद निर्माण होतात. नाही तर नेमकं आता सगळं व्यवस्थित झालंय, आता त्याला आठवण, त्याला अर्थ काय. म्हणून अत्यंत उत्कृष्ट यश महाराज, तुमच्या हाताला चांगलं यश आहे. असो, तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. ही महाराज मंडळी, आश्रमातील सेवा करणारी ज्ञानाई गुरुकुलची मंडळी, ह्यांना पण मनापासून धन्यवाद देतो. बरोबर, विनेकरी पण अत्यंत सुंदर, हो अत्यंत छान सुंदर असा फेटा तुम्ही का व्हायना पण बांधलाय. असं ए चक्षुषा न पश्यती, ए चाक्षुष पश्यती. विठ्ठला विठ्ठला. विनेकरी महाराज, त्यांना पण मनापासून खऱ्या अर्थाने हे शिकवलं पाहिजे महाराज. विद्यार्थ्यांनाही शिकवलं पाहिजे, फेटा बांधून विना घेतला पाहिजे. विना आज गरज नाही पडली कंबर, आम्हाला रोज सांगावं लागतंय, हे एखादं उपरण एक्स्ट्रा न्यावं लागतंय आम्हाला, हे धरा आमचं पण तू कंबर बांध. हो, दुर्दैव हे संप्रदायाचं. पण संप्रदाय तशी तुमची परंपरा चांगली असल्यामुळे हा विचार असणं साहजिक आहे, त्याचं कौतुक करण्याचं तरी काय कारण आहे. असो, म्हणून मनापासून धन्यवाद. वाणीला विराम. या अत्यंत सुंदर अशा चाललेल्या सोहळ्यामध्ये आम्हाला सुद्धा अवगाहन करण्याची संधी प्राप्त झाली. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, काही चुकलं असेल, कुणाचं मन दुखलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी. आज या सेवेसाठी आमचे सन्मित्र आदरणीय गोपालरावजी माने आणि आचारी पण चांगले आहेत बरं का. थोडं ऐकू येत नसलं म्हणून काय झालं, पण आचारी चांगले आहेत. अगदी अत्यंत सुंदर स्वयंपाक करतात. आचार्यासाठी पण टाळ्या वाजवा एकदा. वा, खरंच सुंदर स्वयंपाक करतात. आता मगाची थोडा ठसका उठला ते सोडून द्या, पण छान स्वयंपाक करतात. त्यांना पण मनापासून धन्यवाद. वाणीला विराम. सगळ्यांनी हात वरती करा, 2 मिनिटं माऊलींचं भजन करू. सगळे सगळे. काय कोण राहिले? बरं बरं बरं. काय तुमच्या चॅनलचं काय नाव? वैष्णव कीर्तन. काय वैष्णवांचीच कीर्तन आहेत ना सगळी? बरं, काय अडचण नाही. असो, आदरणीय आमचे वैष्णव कीर्तन चॅनलचे मालक, काय नाव बाबा तुमचं? दत्तात्रय भालेराव. ते सुद्धा सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. वा, सगळ्यांनी हात वरती करा. 2 मिनिटं माऊलींचं भजन. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव